कुठं गेला पण ते मग असे होते ते चला संजय नगरचा अरुण वाघचौरे साहेब आपण कुठे असाल आपण या ठिकाणी यायचंय. अरुण वाघचौरे साहेब सामना तर जिंकलाय परंतु आमच्या समोर जोडायचंय मायक्रोफोनवर. ओके पंचांच्या भूमिकेत आहेत का? नक्कीच नाही नाही क्षमा असू द्या. हॅलो नक्कीच आमचे परम मित्र अर्थात तुषार सांबरे मानगाव याचकडून या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. धन्यवाद तुषार की ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहत असताल तर नक्कीच तुम्हाला देखील या स्पर्धेच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. जाऊया मॅचकडे. P1चा पहिला षटक मार्गस्थ असताना तुम्ही पाहू शकाल हे दुटणे टीमची सलामीची जोडी अर्थात पहिलाच बॉल व्हाईट येतोय आणि व्हाईटने श्री गणेशा केला जातो. टीम हे दुटणे संघाचा एक धाव धावफलकावर जोडली जाईल. अर्थात हे दुटणे संघाची सलामीची जोडी कैलास आणि अक्षयला आपण पाहता या ठिकाणी चांगला बॉल अगदी जसा बॉल फेकला तसा एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अर्थात कोण आहे गोलंदाज पप्पूला पाहू शकाल. चांगली गोलंदाजी इथे आणखीन एक बॉल खरं तर आपण वाईट पाहिला आणि खराब बॉलची सांगता. नुकतीच आंबिवली परिसर प्रीमियर लीग खेळून आज नाईट रजनी शृंखला खेळण्यासाठी सज्ज झालाय पप्पू हा गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे त्या ठिकाणी मिड विकेट रिझनमध्ये बॉल उचलणार फेकणार दत्ता बॉल खाली येणार आणि खरं तर एकच धाव घेतली जाईल. टीम हे दुटणे संघाचा विचार केला तर कैलास आणि अक्षय असे सातत्याने जोडी खरं तर हे दुटणे संघाकडून आपण पाहतोय. हे दुटणे संघाचा विचार केला तर धामणी या ठिकाणी देखील त्यांची मॅच आपण पाहिली. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला दुधारी तलवार चालवली आणि फलंदाज कैलासच्या बॅटमध्ये अक्षयच्या बॅटमधनं येतोय हा धमाकेदार षटकार. इथे अक्षयच्या बॅटमधनं अगदी चांगले बॅटिंग षटकार आला आणि या षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. खरं तर चांगली बॅटिंग हेदुटणे टीमकडे आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. हेदुटणे टीम जेव्हा जेव्हा फलंदाजी करण्यासाठी उतरते तेव्हा तेव्हा 9 धावा धाव फलकावर जोडले गेलेत. अर्थात तुम्ही पाहू शकाल बॅटिंग घेतली जसा टॉस पडला तर बॅटिंग स्वीकारले. हा निर्णय योग्य ठरेल का हे देखील पाहावं लागेल कारण इथे फटका चांगला होता परंतु बॅटची हलकीशी कडा एसटी रक्षकाने पकडली जाईल. फलंदाज बाद मिस्टर अक्षय बॅक टू द डग आउट. जीवनला तुम्ही पाहू शकाल जीवन आणि कैलास अशी जोडी आपण खरं तर पाहतोय. चांगली जोडी आहे. जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा आपण शांत राहायचं असतं आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपण वादळ निर्माण करायचं असतं. इथे बाहेर शांतता तर नक्कीच पाहायला मिळते आणि त्या शांततेला खरं तर वादळासारखी खेळी करावी लागेल. अर्थात बॉल चांगला आहे. इथून पाहिलं तर
नक्कीच डॉट बॉलची सांगता, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पप्पू गोलंदाजी ट्रॅकवर सातत्याने पप्पूला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. इथे चांगला फटका, शतरक्षकाने काफलातून फिल्डिंग केलंय. पकडली जाईल झेल. आणखीन एक फलंदाज बाद. जीवन बॅक टू द पॅव्हेलियन. तुम्ही पाहू शकाल कैलास हा फलंदाज सलामीला गेलाय, परंतु कैलासला स्ट्राईक देखील घेणं गरजेचं असेल. इथे नवीन फलंदाज जातोय. सोपानला तुम्ही पाहू शकाल. छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. आणि इथे संघर्ष देखील तितकाच महत्त्वाचा करावा लागेल टीम हेदुटणे संघाला, कारण धावफलक जाऊन पोचलाय तब्बल 9 या आकड्यावर. फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल लँड झालाय. जाईल सीमारेखा पार. मिळतील फलंदाज. पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करत असताना कैलासला आपण पाहतोय. इथे चांगला फटका आणि बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. पण या ठिकाणी उपस्थित झालेत. अक्षय आहिर साहेब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी यायचं, व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. इथे फटका आणखीन एक चांगलाय. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी फलंदाज कैलासच्या बॅट मधून येतोय हा षटकार. तेवीस धावा धावफलकावर लागले गेलेत. चांगले बॅटिंग करत असताना कैलासला तुम्ही पाहू शकाल. इथे अक्षय आहिर साहेब कुठे असाल त्याने या ठिकाणी यायचंय. आपला देखील केला जाईल. आयोजकांच्या वतीने मान आणि सन्मान. या ठिकाणी आडव्या बॅटने खेळायचं होता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आलाय गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. विवेकला तुम्ही पाहू शकाल. सातत्याने विवेक हा चांगला गोलंदाज आपण पाहतोय. विवेकला शॉर्ट बॉल होता, त्यावर अगदी फटका खेळायचा होता ऑन साइडला, परंतु चांगली बॉलिंग अटॅक मोगरज या संघाकडून आपण पाहतोय. चांगली दमदार टीम आहे. खरं तर जामरुक विभागातील ही एक चांगली आहे लढत आपल्याला पाहायला मिळेल. जामरुक विभागातले टीम आहे मोगरज. सध्या नाईट रायडर्सची शृंखलेत आपण पाहतोय. सावळे या ठिकाणी फटका चांगला आहे. बॉलला पाठवलंय डीप फाईन लेग क्षेत्रामधून. चेंडू सीमा पार. 6 धावा.
सत्कार मुकुंद पवार साहेबांच्या हस्ते केलं जाईल. मी विनंती करेल मुकुंद पवार साहेब आपण त्या ठिकाणी जायचं टॉस बॉक्समध्ये. नक्कीच मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी अक्षय आहिर यांचा केला जाईल सत्कार. कॅमेरामॅन इकडे थोडंसं फोकस करायचं आहे. अक्षय आहिर आपण त्या ठिकाणी जायचंय. लगेच आपला केला जाईल मान सन्मान. अक्षय आहिर आपण जायचंय. आमच्या स्पर्धेला अगदी शोभा वाढवण्यासाठी नक्कीच तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला. तुम्हाला तुमचं या स्पर्धेच्या वतीने मी करतोय मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. धाव फलकावर धावा लागले गेलेत. 29 धावा. पंच मॅच थांबले का? जी शेकोटी लावले ती विझवायचे. कृपया फलंदाजाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायचे. मित्रांनो ती एक शेकोटी दिसते ती प्लीज विझवा आणि थोडंसं मागे जाऊ द्या. म्हणजे मागे तुम्ही थोडंसं वणवा पेटू शकता. कारण आपले खेळाडू मॅच खेळतात नाईटची आणि त्या नाईटच्या मॅचेसमध्ये खरं तर जेव्हा मैदानामध्ये धूर होतोय तेव्हा कुठेतरी फलंदाजावर संकट येतोय आणि ते संकट येऊ नये यासाठी थोडंसं सहकार्य असू द्या. नक्कीच जाऊया मॅचकडे. चांगली मॅच आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज सोपान आणि नॉन स्ट्राईक एंडवर कैलास अशी जोडी खरं तर आपण पाहतोय. चांगली जोडी आहे. चांगली बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना विवेक शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. शॉर्ट मिड ऑन रिझन मध्ये चेंडू रवाना झाला. अगदी त्या ठिकाणी अडवला गेला आणि नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धाबेने धाव फलक हालेल जाऊन पोहोचेल. चालू 30 धावा धाव फलकावर जोडले गेलेत. सुनील मुकणे आपण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 1 मिनिटासाठी फक्त या आणि लगेच जा. ऑफिशियल पंच सुनील मुकणे साहेब आपण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 1 मिनिटासाठी नक्कीच या ठिकाणी यायचंय. सुनील मुकणे साहेब.
चला पंच मॅच सुरू करायचं. नो बॉल नसेल इथे. फटका चांगला आहे. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. चांगली बॅटिंग करत असताना फलंदाज कैलासच्या बॅट मधनं षटकार आपण पाहिला. इथून धावा रोखाव्या लागतील. चांगला बॉल हाताळला. एसटी रक्षकाची थोडीशी चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान. सीमा पार. मिळतील 4 रन. चांगली बॅटिंग आपण कैलासच्या माध्यमातून पाहतोय. कैलास ऑन फायर झालं मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांच्या आतषबाजी. आणखीन एक तडाखा. हे दुटणे टीमचा ब्रँड अर्थात कैलासच्या बॅट मधनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. स्थिती देखील बदलू शकतात आणि इथे निर्णय योग्य ठरत असताना हे दुटणे टीमने जसा नाणेफेक जिंकली तसा मी तर म्हणेन फलंदाजी स्वीकारले आणि त्या फलंदाजाचा फायदा फलंदाजी नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळते. बॅक टू बॅक षटकार येतात. षटकाराने चांगली धावसंख्या देखील पाहायला मिळते. इथे फुलटॉच बॉल होता त्यावर फटका सजवायचा होता परंतु शॉर्ट मिड ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र आपण पाहतोय आणि या दोन धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 48 या आकड्यावर. चांगली धावसंख्या. इथे आणखीन एक चांगला बॉल. षटक संपतोय. 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 48 या धावसंख्येवर. नक्कीच जर धावसंख्या 51च्या पुढे गेला म्हणजेच या स्पर्धेमध्ये ज्यांची धावसंख्या जास्त असेल पहिल्या पूर्वार्धात त्या संघाला पुढच्या फेरीत बाय दिली जाईल. चला मॅच सुरू करायचंय पंच. चांगली मॅच पाहायला मिळेल. रफ अँड टफची मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. चांगले गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज. चौथा षटक घेऊन इथे आणखीन एक चांगला बॉल त्याला पाठवलंय सीमारेखा पार. 1 बाउंड 4 रन. नक्कीच एक चौकार आलाय आणि या चौकाराने टीम जाऊन पोचले अर्थात 52 या धावसंख्येवर. आणि पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळाला. लॉंग स्टॉप दरम्यान चेंडू निघून जाईल. सोपानच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. धन्यवाद डीजे.
चांगली बॅटिंग हेदूटणे टीम कडून आपण पाहतोय आणि इथे घडतंय काय नक्कीच नो बॉलची सांगता पंचांनी एअरला अगदी नो बॉल घोषित केलाय आणि इथून येणारा बॉल पुढचा फ्री हिट असेल नक्कीच यात शंका नाहीये अगदी चांगला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे फटका आणखीन एक चांगला आहे कैलासच्या बॅटमधनं येतोय हा बॉल निघून चाललाय सीमारेखा पार 6 धावांसाठी आलेला इथे फटका चांगला आहे शतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे फटका फसलाय झेल प्राप्त केले फलंदाज बाद सोपान सॉरी कैलास बॅक टू द पॅव्हलियन तुम्ही पाहू शकाल चांगला बॅटिंग करत असताना कैलासची धमाकेदार खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत होऊन जाऊ द्या चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो जशी वळणं येतील तसं वळावंच लागतं आणि इथे खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना चांगली बॅटिंग हेलिकॉप्टर उडवलाय तो देखील वाईडिश लॉंगॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता अगदी त्या ठिकाणी शतरक्षक चांगलं झालं नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धाव्याने धावफलक जाऊन पोचल तब्बल 65 या धावसंख्येवर चांगली धावा या ठिकाणी पाहायला मिळतो इथे खोलात टाकला होता अगदी बॉल मी तर म्हणेन षटक संपतोय 4 षटकाचा बाजबी खेळ समाप्त झालाय टीमची टोटल जाऊन पोचले अर्थात 65
सुरुवात होईल तो विचार केला तर 12 वाजून 16 मिनिटं झालेत. अजून एक मॅच आपल्याला खेळवायचे, कव्हर करायचे, पण जास्त टाइम होतोय, जास्त उशीर केला जातोय, तर नक्कीच ताकीद द्यायचे आणि नेक्स्ट मॅच पासून प्रति षटकामागे 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. त्या 20 मिनिटामध्ये षटक फेकलं नाही तर पॅनल्टी देखील घ्यावी लागेल, याकडे लक्ष घेऊ असू द्या. जाऊया मॅच कडे. येणारे 24 बॉल आहेत, 66 धावा जिंकण्यासाठी गरज आहे. तर 66 धावा बनवावे लागतील. दोन सलामीचे फलंदाज अर्थात पप्पू आणि कोण आहे खालचा, विवेकला तुम्ही पाहू शकाल. चांगली जोडी आपण पाहतोय, पप्पू आणि विवेक अशी जोडी खरं तर आपण सातत्याने पाहतोय. ते पिवांचं पहिलं षटक आहे, त्यावर प्रति षटकाचा विचार केला तर धावा देखील तितक्याच कुटाव्या लागतील. इथे फटका चांगला आहे, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल निघून चाललाय. अगदी सीमारेषेजवळ बॉल चांगला अडवला जाईल आणि तिथून फेकी होईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. या 2 धाब्याने श्री गणेश केला जातो टीम 3 धावा दा फलकावर जोडले जातील. आणि चांगली सुरुवात करत असताना तुम्ही बॅटिंग पाहू शकाल फलंदाज पप्पूला. इथे फटका चांगला आडव्या बॅटने सजवायचा होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. नक्कीच बॉलला अडवला जाईल, फेकी होईपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धावेने धाव फलक पदारेल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. 66 धाव संख्येची गरज असताना संघर्षाचा तडजोड देखील करावी लागेल. बॉल हवेत आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली बॉल खाली उपस्थित, पकडली जाईल. पहिला फलंदाज बाद विवेक, बॅक टू द डगआउट. संजय मुकणे साहेब आपल्याला या संजय मुकणे आपण या ठिकाणी यायचंय. व्यासपीठावर आपले वाट बघतायत आयोजक संजय मुकणे. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल दत्ताला, भाऊला तुम्ही पाहू शकाल. नक्कीच इथे भाऊला तुम्ही पाहू शकाल. चांगला बॉल पंचांकडे दात मागत असताना चांगली गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल टीम हेदुटणे संघाकडून. सातत्याने हेदुटणे टीम जेव्हा जेव्हा खेळायला जाते तेव्हा तेव्हा खरं तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. परंतु आज तितकाच चांगला प्रतिस्पर्धा समोर मोगरज संघ आहे आणि त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. शॉर्ट मिड ऑन रिसनमध्ये चांगले फील्ड पाहायला मिळाले आणि क्षेत्ररक्षक फेकी होईपर्यंत नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव. एका धाब्याने धाव फलक फारसा फरक पडणार नाही आहे, परंतु षटकार चौकारांची देखील आतषबाजी करणं गरजेचं असेल. कारण प्रत्येक षटकाचा विचार केला तर मोठी सरासरी पाहायला मिळाल्या चंका नाही आहे. 66 धावांचं टार्गेट आहे. ते 66 धावांचं टार्गेट देखील कंप्लीट करायचं असेल तर तितकी चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. शॉर्ट बॉल होता, फटका खेळायचा होता ऑन साईडला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऑफ साईडला. म्हणजे शॉर्ट मिड ऑफला बॉल ट्रॅव्हल झाला होता. अगदी षटक संपतोय आणि एक षटकांती धाव फलक जाऊन पोचलाय तब्बल 6 या आकड्यावर. पिवनचं पहिलं षटक समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोचले 6 या धावसंख्येवर. अजूनही काही धावसंख्येची गरज आहे अर्थात
येणारे 18 बॉल आणि 60 धाव संख्येची गरज आहे. प्रति षटका मागे 20 ची सरासरी ठेवावी लागेल. म्हणजेच येणारे 18 बॉल 60 धाव संख्येची गरज आहे. कशा प्रकारे येतील हे देखील पाहावं लागेल. पहिला बॉल फटका चांगला आहे. वन बाउन्स अखेर सी मार बॉल निघून चाललाय. सी मार एका पार 4 धाबांसाठी येईल हा चौकार. चांगली सुरुवात केली फलंदाज पप्पूने आणि जोपर्यंत पप्पू असेल तोपर्यंत प्रति षटका मागे 20 ची सरासरी नक्कीच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. अगदी सातत्याने विचार केला तर नक्कीच एक चौकार आलाय. इथे इष्ट्याच्या खूपच बाहेर चेंडू लँड झाला. अगदी तुम्ही पाहू शकाल वाईड बॉलची सांगता. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाऊन पोचला 11 या आकड्यावर. चांगली धावसंख्या मानावी लागेल. नेक्स्ट बॉल. इथे आणखीन एक चांगला बॉल. जसा बॉल टाकला तसा मी तर म्हणेन बॉलाला वेग मात्र फुल खूप पाहायला मिळाला आणि खरं तर चांगली गोलंदाजी करत असताना टीम हिंदुटणेला आपण पाहतोय. शॉर्ट बॉल त्यावर हलकीशी बॅटची कडा लागते आणि क्षेत्ररक्षक बॉल त्या ठिकाणी फील्ड करतोय. तदनंतर चांगली सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. मागे धूर येतोय. कृपया आपणास विनंती असेल मित्रांनो, ही नाईटची रजनी शृंखला आहे. थोडासा सहकार्य असू द्या. ती शेकोटी विझवा. इथे वाईड बॉल. आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळाला. माझा आवाज कृपया क्रीडा प्रेक्षक रसिकांपर्यंत जात असेल तर तिथे शेकोटी विझवायचे विनंती असेल. थंडीचा महिना आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये आपण थंडी खाणार नाही तर मग कोण खाईल. थंडी देखील सोसावीच लागते. इथे बॉल हवेत आहे आणि नक्कीच क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. तिथे घेतली झाली एक सिंगल धाव आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. अगदी चांगल्या गुणलेखकाच्या स्वरूपात तुम्ही पाहू शकाल. दिनेश पवारला पाहू शकाल. चांगला गुणलेखक माझ्या समेत जोडले गेले. तिथे आणखीन एक चांगला बॉल. जणू काही घोड्यावर स्वार होऊन गोलंदाजी पाहतोय की काय. अगदी चांगली गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. जीवनला पाहू शकाल. इथे आणखीन एक खराब बॉल. एक वाईड बॉलची सांगता. असं वारंवार जर वाईट आले तर नक्कीच सामना कुठेतरी विजयाच्या समीप जाऊन पोहोचू शकतो. परंतु इथून कमबॅक करावं लागेल टीम मोगरज संघाला. कारण नक्कीच जर विचार केला तर चांगली टीम आहे मोगरज देखील. इथे फटका फसला आहे. एसटी रक्षक चुकी करणार नाही. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फलंदाज फाऊ. मागच्या याच्यात वाईट 3 ने 2च वाईट आले. 2च वाईट आले. 3 नव्हते वाईट. नाही मी सांगतोय 3 वाईट नव्हते 2च वाईट आहेत. आणि इथे चांगल्या बॅटिंग बॉलिंग करत असताना टीम हे दुटणेला आपण पाहतोय. इथे दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच विकेटचं पतन आणि खऱ्या अर्थाने पप्पूला माघारी परतावं लागेल. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये
रोशनला तुम्ही पाहू शकाल. रोशन आणि विवेक खरं तर जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहतो, परंतु आज संघ देखील अडचणीत आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 22ची सरासरी ठेवावी लागेल आणि त्या 22 धावा देखील ठोकाव्या लागतील. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय. इथे फटका चांगला आहे ऑन साईडला. अगदी क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, बॉलला पकडणार, फेकणार, तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाईल. एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये, कारण षटकार चौकारांची आतषबाजी देखील करावी लागेल, कारण गरज आहे 66 धाव संख्येची जिंकण्यासाठी. इथून फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्हला सजवलाय फटका. अगदी क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, बॉलला फील्ड करणार, तोपर्यंत फक्त 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील आणि 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावर. चला, टीम कडाव आणि टीम सारंग दोन्ही संघाचे कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी याचा फटका फसलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद. बारा वाजून तब्बल खरं तर 28 मिनिटं झालेत. या विचार केला तर आता पाचवी मॅच देखील संपायला पाहिजे होती, परंतु खूप उशीर केला जातोय. पंच आपण थोडंसं स्पीडअप करायचं, मॅचकडे देखील चांगलं कटाक्षपणे लक्ष द्यायचंय. कडाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः स्वीकारले फिल्डिंग आणि आमंत्रित केले बॅटिंगसाठी टीम सारंग संघाला. तर दोन्ही संघाला एक सूचना देतो की सामना बरोबरी झाला, टॉसवर विजय दिला जाईल. सामन्यामध्ये सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि इथे बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक बॉलला अडवणार, परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाही. सामना बरोबरी झाल्यावर सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि जर मॅच मध्ये सर्वाधिक धावा बनवल्या तर मात्र बाय दिली जाईल. इथे चांगला बॉल, अजून एक डॉट बॉल, षटक संपतोय. पंचांचा इशारा आहे तो 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले 18 या आकड्यावर. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि इथून बनवायचे तब्बल 48 धावा, म्हणजे 6 बॉल आणि 48 ची गरज आहे. जसं मॅच संपेल तसा एका साइडने टीम कडाव याने लगेच क्षेत्ररक्षणासाठी त्वरित जायचंय मैदानाच्या आतमध्ये, याकडे लक्ष द्यायचंय. इथे बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडासा फंबल होतोय आणि नक्कीच विकेटचं पतन, म्हणजे त्रिफलाचीत होतोय फलंदाज. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. गरज मोठ्या संख्येची आहे, परंतु तितकाच जवळ देखील सामना खेचून आणू शकतात.
चला टीम कडाव आणि टीम सारंग दोन्ही संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचंय, आयोजकाशी संपर्क साधायचंय. इथून आणखीन एक चांगला बॉल पाहतोय. खरं तर चांगली बॉलिंग करत असताना टीम हेदुटणेला आपण पाहतोय. सातत्याने विचार केला तर टीम हेदुटणे अगदी चांगली गोलंदाजी करतोय. धामणी नाईट रेझिडेन्स शृंखलेमध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवला होता आणि तिथे देखील त्याने थोडेसे चुकीमुळे सामना गमावला होता. मॅच पाहिली होती त्यांची, चांगली बॅटल आणि चांगली बॉलिंग देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो. परंतु आज ही नाईटची दुसरी रजनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालेत. परंतु आज पहिला विजयाचा शिक्कामोर्तब केला जाईल का टीम हेदुटणे टीम समोर? नक्कीच विजयाकडे वाटचाल करत असताना टीम हेदुटणेला आपण पाहतोय. चांगली बॉलिंग टीम हेदुटणे संघाकडून पाहायला मिळते. बॉलला हलकासा ढकलला आहे शॉर्ट मिडॉन रिसनमध्ये. त्या ठिकाणी शतरक्षक बॉलची फेकी करणार, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि एका धाब्याने 20 धाबा धापलकावर जोडले जातील. खरं तर इथे फटका आडव्या बॅटने सजवलाय. नामदेवच्या बॅटमधनं अगदी चेंडू सीमा पार, मिळतील इथून 4 धाबा आणि चांगले बॅटिंग करत असताना नामदेवला तुम्ही पाहू शकाल. आणि इथे मॅच समाप्त होते. विजय होते टीम हेदुटणे आणि पराभव होते टीम मोगरज. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या देऊया शुभेच्छा. आणि नक्कीच नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकाल टीम कडाव आणि त्याला फाईट करेल टीम सारंग.